नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतमध्ये आपलं स्वागत. उद्या दिनांक 20 सप्टेंबर रोजी महावितरणची ACPC to EWSची सुनावणी मुंबई हायकोर्टामध्ये लागलेली आहे. ह्या बेंचसमोर ही पहिली सुनावणी. याच्या आधीची 15 सप्टेंबरच्या सुनावणीत फक्त तारीख कुठली व्हावी त्याच्यावर होतं. आणि त्या दिवशीच्या सुनावणीमध्ये जी काय चर्चा झाली, जे काय युक्तिवाद करण्यात आले दोन्ही पक्षांच्या वकिलांतर्फे, त्यानुसार हे प्रकरण उद्या हाय ऑन बोर्ड यावं, म्हणजे याच्याने तातडीच्या आदेशांची गरज आहे, त्या दृष्टीने हे प्रकरण अग्रक्रमाने सुनावणीला यावं असा आदेश मागच्या तारखेला करण्यात आला होता. आणि ह्या प्रकरणी सर्वच्या सर्व जे कोर्टामध्ये रीट याचिका आणि अर्ज आहेत, अंतरिम अर्ज, या सर्व अंतरिम अर्ज आणि याचिकांवर सुनावणी व्हावी आणि आदेश पारित व्हावेत. मॅटर बी पुट अप फॉर कन्सिडरेशन ऑब्लिक ऑर्डर्स ऑन द नेक्स्ट डेट अशा अर्थाचं कोर्टाने आदेश केला. आणि म्हणून उद्या हे प्रकरण बोर्डावर 3 नंबरला लागलं आहे. त्याच्याशी संबंधित सर्वच्या सर्व, म्हणजे महावितरणच्या ज्युनियर इंजिनियरच्या प्रकरणाबरोबर ACPC to EWS विषयी ज्या कुठल्या याचिका आणि त्यांच्यावरचे अर्ज आहेत त्यांच्या सुनावणीला हे प्रकरण उद्या आहे. एक त्याच्यामध्ये सांगणं असं की एक अंतरिम आदेश 15 मार्च रोजी जो पारित केला होता, त्या अंतरिम अर्जाला रहित करावं किंवा तो जो आदेश होता तो आदेश रद्द करावा, ह्याच्यासाठी महावितरणने दाखल केलेला एक अंतरिम अर्ज आहे. त्या अंतरिम अर्जावर सुनावणी असं ह्याच्या आधी ज्या बेंचसमोर प्रकरण सुरू होतं तिथं प्रकरणाचं स्वरूप हे होतं की त्या स्थगनादेश रद्द करण्याच्या अर्जावरची सुनावणी असं होतं. आणि मागच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने हे सांगितलं की उद्या फॉर कन्सिडरेशन ऑब्लिक ऑर्डर्स, म्हणजे प्रकरणाचं सुनावणी होईल आणि ऑर्डर्ससाठी म्हणून हे लागलेलं आहे. कदाचित ऑर्डर होईल, कदाचित होणार नाही. आणि कुठल्याही दिवशी कोर्ट अर्थात आदेश पारित करू शकतं. तो एक मुद्दा की मला अनेक लोक विचारतात की आदेश होतील का उद्या, स्थगिती उद्या उठेल का, उद्या या न्यायपीठासमोर, उद्या या डिव्हिजन बेंचसमोर पहिली सुनावणी आहे. उद्याच्या उद्या आदेश यावा एखादा, ही अपेक्षा करणं गैरवाजवी आहे असं माझं मत आहे. तरी पण उद्या काय होतं तो उद्याचा विषय. दुसरा एक विषय बराच व्हायरल झाला आहे, त्याच्याविषयीची पोस्ट. आणि ती पोस्ट अशी की सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात कुठलाही स्टे जर असला, कुठल्याही कोर्टाने दिलेला कुठलाही स्टे 6 महिन्याच्या आत व्हेकेट व्हावा किंवा स्थगितीचा आदेश जो आहे तो 6 महिन्यानंतर आपोआप ती स्थगिती रद्द व्हावी किंवा त्याच्याविषयी सबळ कारण लेखी नोंदवल्याशिवाय कोर्टाने ती स्थगिती पुढं वाढवू नये अशा अर्थाचं एक आदेश मागच्या ऑक्टोबरमध्ये पारित करण्यात आला होता. आणि त्याच्याविषयी मराठा आरक्षण स्थगितीचा जो आदेश 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने दिला, त्याच्या 6 महिन्याच्या संपण्यानंतर, म्हणजे साधारण एक 9 मार्चला अशी एक सगळीकडे व्हायरल झाली होती ही जी क्लिपिंग आहे म्हणा की ही वर्तमानपत्राचं कात्रण, की सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे आणि त्या आदेशाद्वारे मराठा आरक्षण आता आपोआप ती जी स्थगिती आहे ती रद्द झाली. तसंच हे जे महावितरण भरतीतले विशेष करून जे उमेदवार आहेत, 1.5 लाख उमेदवार एकट्या ह्याच्या पदभरतीसाठी मी जे ऐकतो विद्युत सहाय्यकच्या, यांच्यामध्ये भरपूर चर्चा की ती स्थगिती आता हे मुद्दामून कोणी करतं का, काहीतरी कुठंतरी बातमी जी मिळाली ती मग ती व्हायरल होते, जाणून बुजून होतं का आपोआप होतं, हे अनावधानाने म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीने काहीतरी माहिती काढण्याचं रोज काय चालू आहे, घंट्याला ह्याच्याविषयी काय चालू आहे ह्याच्याविषयी लोकांना उत्सुकता आहे. कारण खरंच असं आहे की गेल्या दोन वर्षांपासून तरी ही भरती प्रक्रिया, किमान 2 वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे महावितरणची.
MPSCचं सुद्धा तेच आहे. आणि लोकांचा जीव टांगणीला लागला आहे की हे कधी होईल. अनेक त्याच्यामध्ये उमेदवार असे आहेत की ज्यांचा न EWS न SCBC कशाशी संबंध नाही आणि त्यांचं निवड यादीत नाव आहे. आता तर MPSCनी अनेक सुधारित निवड याद्यासुद्धा जाहीर केल्यात. त्याच्यामध्ये ज्या लोकांचं नाव आहे ते केवळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि कुठल्या तरी कारणाने ती नियुक्ती टळती आहे. ती नियुक्ती का टळती आहे हे मी अनेक वार सांगितलं आहे की महाराष्ट्र शासनाचं जे धोरण होतं 23 डिसेंबर 2020च्या GR नुसार SCBC टू EWS करण्याचं, म्हणजे मराठा उमेदवारांना EWS आरक्षणाचा लाभ देण्याचं जे धोरण होतं महाराष्ट्र शासनाचं, आणि त्याच्या पुढं मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर जे धोरण 31 मे 2021च्या GR नुसार राबविण्याची इच्छा आहे महाराष्ट्र सरकारची, त्याप्रमाणे आता या प्रकरणी मराठा उमेदवारांना EWS देता येईल का राज्य शासनाला, हा प्रश्न कोर्टाच्या विचाराधीन आहे. आणि त्याच्यामुळं जे अफेक्टेड आता लोक आहेत ते तसं बघायला गेलं तर केवळ 10% जे निवड यादीतले उमेदवार आणि जे SCBCचे 13% आधीचे उमेदवार होते. SCBCच्या जागा तर आराखीव करून त्यांचं तसं समायोजन करून सुधारित याद्या झाल्यात. तर आता केवळ 10% जे जागा आहेत त्याच्यावर एकंदरीत 23% उमेदवारांचा म्हणजे 23% उमेदवारांना तिथं ते उमेदवार आहेत त्या 10% जागांसाठी, असं फार थोडक्यात धरू. आणि ह्या लोकांसाठी उर्वरित 77% उमेदवारांना अशी भावना आहे की त्यांचा काही दोष नसताना, त्यांचा काही संबंध नसताना, त्यांची निवड प्रक्रिया जी आहे ती संपलेली असताना, निवड यादीत त्यांचं नाव असताना सुद्धा नियुक्त्या देण्यात येत नाहीत. अर्थात ह्या ज्या नियुक्त्या आहेत त्या अगदी म्हणजे विद्युत सहाय्यक, माझ्या माहितीतलं विद्युत सहाय्यक ही त्याच्यातल्या त्याच्यात सगळ्यात कमी पगार देणारी नोकरी, त्याच्यामध्ये अनेक मग आता क्लास 1 ऑफिसर्स वगैरे आहेत, सगळ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. आणि एक रोजगाराचं साधन म्हणून ह्या नोकरीकडे जर बघितलं तर काही ठिकाणी मराठा आणि EWS हे सोडून अन्य उमेदवारांना निवड यादीमधून नाव देऊन त्यांना तशा नियुक्त्या देण्यात आलेत. महाजनकोचं सगळ्याच्या सगळ्या जागांवर नियुक्त्या दिल्या त्यांनी. महाजनकोनी SCBC टू EWS कन्व्हर्जन करूनही नियुक्त्या दिल्या. आणि त्याच्यामुळं साहजिक आहे की आपल्या बरोबरच्या लोकांना पगार मिळतात. काही लोक सांगतात की माझ्याबरोबरचे लोक अधिकारी झाले, तर कुठल्या वर्गात झाले मला माहीत नाही. कोणीतरी माझ्या यूट्यूबवर कमेंट केलं होतं की आमच्या बरोबरचे लोक सर अधिकारी झालेत मला, आणि तरी आमची नियुक्ती अजून नाही. लोक कमेंट करतात यूट्यूबवर माझ्या व्हिडिओज खाली की असं. आणि मग तर हे साहजिक आहे की उत्सुकता तुम्हाला असावी, पण कोर्टाची प्रक्रिया ही कोर्टाची प्रक्रिया आहे. आणि ह्या प्रकरणाचं गांभीर्य जितकं आहे त्यानुसार हे प्रकरण पूर्ण सुनावणी होऊनच संपावे. आणि अजून एक इथं नमूद करणं असं की इष्ट हे राहील की अंतरिम स्थगिती रद्द करण्याच्या मागे न लागता पक्षकारांनी समजून घेऊन हा विषय लावून धरला पाहिजे की SCBC टू EWSचं धोरण जे 2 शासन निर्णयाद्वारे घेतलेलं आहे महाराष्ट्र राज्याने, ते तसं करण्याचा अधिकार होता का, ते तसं करण्याचा राज्य शासनाला अधिकार होता का एक, आणि त्याद्वारे केलेली प्रक्रिया ही योग्य आहे का, हा विषय पूर्णपणे संपावा हायकोर्टामध्ये लवकरात लवकर. ही इच्छा अंतरिम आदेशाच्या विरुद्ध जो अर्ज आहे त्या अर्जाचा विचार आत्ता चालू आहे हे ठीक आहे, पण सर्वंकष विचार या याचिकांचा होऊन या याचिकांवर अंतिम सुनावणी होऊन लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय यावा ही अपेक्षा. उद्याच्या सुनावणीमध्ये काय होतं ते अर्थात बघू, पण 6 महिन्याचं जे काय काढलेले खूळ कोणीतरी ते केवळ कोर्टांच्या आदेशाच्या स्थगितीला असतं. म्हणजे ट्रायल कोर्ट ज्याला म्हणतात, जिथं सुनावणी वगैरे होते, साक्षी पुरावे होतात, ज्याला आपण जिल्हा न्यायालय किंवा तालुक्याचे न्यायालय म्हणू, म्हणजे मॅजिस्ट्रेट्स कोर्ट्स. दिवाणी प्रकरण जर असलं तर त्याला सिव्हिल जजेस म्हणतात, आणि फौजदारी प्रकरण असलं तर त्यांना मॅजिस्ट्रेट्स म्हणतात. हेच प्रकरण जर जिल्हा न्यायालयात असलं तर त्यांना डिस्ट्रिक्ट जज म्हणतात. आणि जर
फौजदारी बाजूचं असेल ते काम, तर त्यांना सेशन जजेस म्हणतात. ह्या कोर्टांच्या आदेशाच्या स्थगितीविषयी सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय, कोर्टांनी दिलेल्या आदेशाच्या स्थगितीविषयी पुन्हा एक वार सांगणं. कोर्ट म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नाही. कोर्ट म्हणजे जे तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर जे कोर्ट काम करतात त्या कोर्टांच्या स्थगितीचा तो विषय. जिथपर्यंत मला समजतं, मी पुन्हा एकदा वाचलं आत्ता ते जे जजमेंट आहे जस्टिस RF नरिमनचं, आणि त्याच्यानुसार असं आहे की ती 6 महिन्याची जी अट आहे ती कोर्टाच्या आदेशाला वरच्या कोर्टाने दिलेल्या स्थगितीविषयीची आहे. ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये महावितरणमध्ये जो स्थगिती आदेश दिलेला आहे तो हायकोर्टाने महावितरणच्या कारवाईला आदेश दिलेला आहे, महावितरणच्या कारवाईला, आणि ऊर्जा विभागाच्या पत्राच्या अंमलाला स्थगिती दिलेली आहे. ती कुठल्या कोर्टाच्या आदेशाच्या स्थगितीचं स्वरूप त्याला नाही, म्हणून 6 महिन्याचं सुप्रीम कोर्टाचं जे बंधन आहे ते इथं लागू नाही. आणि म्हणून असं की 6 महिन्यानंतर आपोआप स्थगिती ती रद्द होईल, उद्या परवा आज जे काय असं जे पसरलं आहे एक सोशल मीडियावर, ते चूक आहे. आणि म्हणून याच कोर्टाने स्थगिती रद्द करायची किंवा ती चालू राहील किंवा ते धोरण राबवूचा अधिकार कोर्टाला आहे, ते धोरण राबवायचा अधिकार शासनाला आहे की नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार प्रस्तुतच्या बेंचसमोर आहे, प्रस्तुतच्या डिव्हिजन बेंचसमोर. तर उद्या येणाऱ्या सुनावणीची वाट बघू आणि 6 महिन्याच्या स्थगितीचा विचार लोकांनी मनातून काढून टाकावा. आपण ऐकून घेतलं, धन्यवाद. MPSC, इतर भरती प्रक्रिया, महावितरण, महाजिंको या सर्व प्रकरणांमध्ये जे उमेदवार कोणी जर आपल्या ओळखीचे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ